खरंच काही माहिती नसेल, ह्यात सकूची काय चूक आहे? मग कुणाची चूक आहे? माझी चूक आहे? मी असल्या विठ्ठल भक्तांना चांगलीच ओळखते. तुझ्या वडिलांनी काय केलं माहिती आहे ना? सोन्यासारखा संसार, बायको, 2 मुलं वाऱ्यावर सोडून पंढरपूरला निघून गेले. आणि या सखूचा बाप त्यांच्या पुढचा निघाला. पोटच्या पोरीचा संसार उद्ध्वस्त करून पंढरी गाठली. तिच्या आई बाबांना हिची काळजीच नाही असाच अर्थ होतो ना याचा. मग आपण तरी का विचार करायचा हिचा? मला माझ्या मुलाची काळजी आहे. वाटेल ते झालं ना दिगू, तरी मी तुला वाऱ्यावर सोडणार नाही. अगं पण रमाई, गप्पा बस. या बाबतीत मला तुझंही ऐकायचं नाहीये. वहिनी मुद्द्यावर या. एक घाव 2 तुकडे करा हो. मी जन्म दिलाय तुला. मी ठरवीन तेच होईल. ते दिवस तुझ्याकडे बघून या मुलीला मी सहन केलं, पण आता नाही. आता मी म्हणेन तेच होईल. तुझं लग्न माणिकशी होणार. तुझं लग्न माणिकशी होणार. तुझं लग्न माणिकशी होणार. अगं पण रमाई, निघू. या बाबतीत तू काहीही बोलायचं नाहीस. हा व्यवहारात आणि सखूच्या दागिन्यांच्या बाबतीत मी काहीच बोलणार नाही असं वचन दिलं होतंस. आठवतंय ना? रमाई, मी तुला वचन देतो, यापुढे तुला विचारल्याशिवाय मी कोणालाही व्यवहारात सवलत देणार नाही. सखूच्या माहेरच्याने आपल्याला दागिने देणं हा व्यवहारच आहे. त्यामुळे त्याच्यातही कुठलीही सवलत द्यायची नाही. बाद झाला आता. माझ्याही सहनशक्तीला मर्यादा आहे. या सखूत काहीच सुधारणा होणार नाही. आपण तरी किती दिवस फाटक्यात पाय अडकवून फिरायचं? 2 दिवस चांगले जातात की एरे माझ्या मागल्या. ते काही नाही. तुझं लग्न माणिकशीच होणार.